नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 20 जानेवारी रोजीचे करंट अफेअर्स जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये कालचं म्हणजे संडेचं आणि आजचं सोमवारचं दोन्ही दिवसाचं करंट अफेअर्स इन्क्लूड आहे. संडेला आपण काय करतो की पूर्ण आठवड्याभरात जे करंट अफेअर्स घेतलं त्याचा रिव्हिजनचा व्हिडिओ आपण तिथे ऍड करत असतो. आज आपण 19 आणि 20 तारखेचं एकत्रितरित्या इथं काय करणार आहे, करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे जे 12 क्वेश्चन आपण बघणार आहे ते अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहे बघा मित्रांनो. त्याचबरोबर एक महत्त्वाचं नोटिफिकेशन म्हणजे आपण वन डे रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे, पण प्रॉपर या बॅच मध्ये देखील आपलं शिकवणं चालू आहे. त्यामुळं आज सुद्धा या बॅचचे लेक्चर होईल. काल जर बघितलं तर मी जवळपास व्यापार उद्योग, त्याचबरोबर दारिद्र्य, महत्त्वाच्या योजना, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्न असे आपण चॅप्टर कव्हर केले. आज उर्वरित चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. या बॅचची फी 99 रुपये असणार आहे आणि फक्त 300 विद्यार्थ्यांना इथं या बॅचमध्ये ऍडमिशन घेता येईल. ज्यांचं घ्यायचं बाकी असेल, ज्यांना अर्थशास्त्राचं एक शेवटचं रिव्हिजन करायचं असेल ते करू शकता. त्याचबरोबर हे लेक्चर विजेता बॅच 2 च्या विद्यार्थ्यांना मिळून जाईल. तुम्हाला बाकी विषयाचे लेक्चर सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही विजेता बॅच 2 जॉईन करा. सगळ्या विषयाचे लेक्चर तुम्हाला मिळून जाईल. अगदी करंट अफेअर्स ते गणित बुद्धिमत्ता सगळे विषय विजेता बॅच 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर जर बघितलं तर ऑल इन वन नावाची बॅच आपण सुरू केलेली, ज्यामध्ये सगळ्या सरळ सेवा परीक्षेची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी आरआरबी ग्रुप डी ची बॅच आपण सुरू केलेली आहे. टेटची आणि लेखा व कोशागार विभागाची रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे आहे. त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवरून परचेस करू शकता. तिथे तुम्हाला त्याच्या PDF मिळतील, त्याचे तुम्ही नंतर झेरॉक्स करू शकता. आणि जर झेरॉक्स असलेले नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या घरपोच मिळून जातील. Amazonवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपली यशवंत बॅच आहे, ही तुम्ही जॉईन करू शकता. ही बॅच आम्हाला क्लोज करायची आत तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्या. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे ती यशवंत बॅच मध्ये सुद्धा आहे, सेपरेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर अभ्यास विषयक लेक्चरचे नोटिफिकेशन आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवात करूया 20 जानेवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. बघा, पहिला क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या कपाड आणि चाल समुद्र किनाऱ्याला 2025 मध्ये ग्लोबल ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे? तर ग्लोबल ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट काय आहे? तर जे मित्रांनो स्वच्छ समुद्र किनारे असतात, जे स्वच्छ समुद्र किनारे असतात, ठीक आहे, जिथं प्रदूषण कमी असतं, तर त्या समुद्र किनाऱ्यांवर निळा झेंडा जो आहे तो लावला जातो. ठीक आहे. निळा झेंडा जर त्या समुद्र किनाऱ्यावर लावला असेल तर त्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट असलेला समुद्र किनारा म्हणून ओळखलं जातं. मग असा समुद्र किनारा कपाड आणि चाल अलीकडे या समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग दर्जा जो आहे तो मिळालेला आहे, ब्लू फ्लॅगचं सर्टिफिकेट मिळालेले आहे. तर हे समुद्र किनारे मित्रांनो केरळमधील आहे. कुठले आहे? केरळमधील आहे. तर आपण जर बघितलं केरळमधील चाल आणि केरळमधील कपाड बीच जे आहे तर त्यांना काय मिळालेलं आहे? तर ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेलं आहे. हे सर्टिफिकेट देतं कोण? तर डेन्मार्क मध्ये असलेलं फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, डेन्मार्क मध्ये असलेलं फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन यांच्या मार्फत हा ब्लू फ्लॅग देण्यात येतो. आपण जर बघितलं ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र पर्यावरण आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना दिले जातं, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर कपाड झालं, चाल झालं, त्याचबरोबर जर बघितलं गुजरातमधलं शिवरापूर समुद्रकिनारा झाला, दीवमधला गोघला समुद्रकिनारा झाला, कर्नाटकमधला कासारकोड, त्याचबरोबर जर बघितलं कर्नाटकमधला पदुबिदारी समुद्रकिनारा झाला, पुदुचेरीमधला एडन, तमिळनाडूमधला कोवालम, त्यानंतर आपण जर बघितलं आंध्र प्रदेशमधला ऋषिकोंडा आणि ओडिशामधला गोल्डन, हे जे काही समुद्रकिनारे आहे हे ब्लू फ्लॅग प्राप्त भारतातील समुद्रकिनारे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर लक्षद्वीपमध्ये जर बघितलं तर थुंडी आणि कदमत बीच जे आहे तर त्यांना सुद्धा ब्लू फ्लॅग जे प्रमाणपत्र आहे ते प्राप्त झालेले. आणि अंदमान निकोबारमध्ये जो राधानगर नावाचा समुद्रकिनारा आहे तर त्याला सुद्धा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. तर एवढे समुद्रकिनारे लक्षात ठेवायचे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झालेले समुद्रकिनारे बघायला मिळत नाही. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं केरळ राज्याविषयी, केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला करण्यात आली. तिरुवनंतपुरम राजधानी आहे. पिनरई विजयन मुख्यमंत्री आहे. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर राज्यपाल आहे. जिल्हे 14, भाषा आहे मल्याळम. ठीक आहे. लोकसभेच्या 20, राज्यसभेच्या 9
आणि विधानसभेची 140 जागा आपल्याला केरळमध्ये बघायला मिळतात. कोणता देश 2025 मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा चौथा देश बनला? तर अंतराळामध्ये आपण काय केलेलं आहे बघा मित्रांनो, दोन आपले जे सॅटेलाइट आहे तर त्यांना आपण काय केलेले एकमेकांसोबत कनेक्ट केलेले. अशा प्रकारचे आपले दोन सॅटेलाइट होते तर त्यांना आपण एकमेकाच्या जवळ आणून त्यांना काय केलेले कनेक्ट केलं. तर याला काय म्हटलं तर डॉकिंग म्हटलं जातं. आणि असे छोटे छोटे ऑब्जेक्ट कनेक्ट करूनच आपण काय करू शकतो तर मोठं स्पेस स्टेशन जे आहे तर ते डेव्हलप करू शकतो. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल स्पेस स्टेशन अशा प्रकारचं आहे. ठीक आहे, असं स्पेस स्टेशन तुम्ही बघितलं असेल की जिथे छोटे छोटे ऑब्जेक्ट कनेक्ट करून मोठं असं स्पेस स्टेशन तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ISA. तर आपण स्पेस स्टेशन आपल्याला सुद्धा तयार करायचं आहे, त्यासाठी आता आपण डॉकिंगचा प्रयोग केला आणि भारत चौथा देश बनलेला आहे अशा प्रकारचा डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण करणारा देश. कितवा तर चौथा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मानवरहित म्हणजे मानव नव्हते त्या ऑब्जेक्ट मध्ये. आणि आपण जर बघितलं तर भारताचे इस्रोचे जे माजी शास्त्रज्ञ आहे त्यांचं म्हणणं आहे की आता भारत जो आहे तो डॉकिंग मधला मास्टर बनलेला आहे. म्हणजे इन जनरल बाकी देशांनी मोठमोठ्या ऑब्जेक्टचं डॉकिंग केलेले, भारताने छोट्या दोन सॅटेलाइटचं डॉकिंग केलेले. म्हणून या शास्त्रज्ञांनी भारतासाठी शब्द वापरलेला आहे मास्टर ऑफ डॉकिंग. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण जर बघितलं या मिशनचं नाव काय होतं, स्पेडेक्स मिशन असं याचं नाव होतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. इस्रोने स्पेडेक्स मिशन यशस्वीरित्या इथं त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर आता त्याचे काय उपयोगी काय नाही मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या व्यक्तींना जवळपास 20,000 रुपये मासिक पेन्शन देण्याची घोषणा केलेली आहे? तर बघा मित्रांनो, ओडिशा सरकारने आणीबाणीच्या वेळी जे लोक तुरुंगात होते त्यांना दर महिन्याला 20,000 रुपये मासिक पेन्शन देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे जो कोणी व्यक्ती ओडिशामधला आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेला असेल त्याला महिन्याला 20,000 रुपये पेन्शन दिलं जाणार आहे. भारतामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी आणीबाणी लावली होती 1975 ते 77 या कालखंडामध्ये. आणीबाणी भारतीय राज्यघटनेचं कलम कोणतं आहे आणीबाणीविषयी? कलम आहे 352. 352 मध्ये अंतर्गत अशांतता शब्द होते. त्या अंतर्गत अशांतता शब्दाचा संविधानामध्ये स्पष्ट अर्थ सांगण्यात आला नव्हता. या गोष्टीचा वापर करून इंदिरा गांधीजींनी आणीबाणी घोषित केली होती. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण जर बघितलं तर हे जे पेन्शन दिले जाणार आहे तर त्या आणीबाणीच्या काळात जे जेलमध्ये गेले त्यांना हे पेन्शन दिलं जाणार आहे. ठीक आहे, 1 जानेवारी 2025 पर्यंत जे जे व्यक्ती जिवंत होते त्या सगळ्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. ओडिशा विषयी जाणून घेऊया. मुख्यमंत्री सुभद्रा योजना कुणाची आहे? तर ओडिशाची आहे. चौथा राष्ट्रीय चिलका पक्षी महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? ओडिशा. ओडिशाचा जो काही राज्य दिवस आहे किंवा स्थापना दिवस आहे त्याला उत्कल दिवस म्हटला तर तो कधी येते? 1 एप्रिल. 18वा प्रवासी भारतीय दिवस भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. भारतातील पहिला इंडोर ॲथलेटिक्स आणि जलचर केंद्र ओडिशामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ओडिशामध्ये पदवीधरांसाठी ओडिसर नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला. तो कोणी सुरू केला? धर्मेंद्र प्रधान यांनी. FIH ओडिशा हॉकी मेन्स वर्ल्ड कप 2023 आपण जर बघितलं त्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन कोणी केलं? तर ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी. आपण जर बघितलं तर कोणत्या राज्याने विविध सरकारी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अतिरिक्त 10 दिवसांची प्रासंगिक रजा जाहीर केली? तर ओडिशाने. म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या गव्हर्नमेंट सर्वंट महिला आहे त्यांना अतिरिक्त 10 दिवस रजा दिली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशाच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिलं स्किल इंडिया सेंटर ची निर्मिती केली किंवा उद्घाटन केलं? तर संबळपूर. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला लक्षात ठेवा. PM म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर PM म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीचे अध्यक्ष बनलेले नृपेंद्र मिश्रा. तर नृपेंद्र मिश्रा PM म्युझियम प्राईम मिनिस्टर म्युझियम दिल्लीमध्ये जे आहे तर त्याचे काय बनलेले अध्यक्ष बनलेले आहे. आपण जर बघितलं पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीची स्थापना भारत सरकारने 1 एप्रिल 1966 मध्ये केली होती. ठीक आहे, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी व्यवस्थापनासाठी. ठीक आहे, पहिले याचं नाव होतं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. आता याचं नाव प्राईम मिनिस्टर मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी असं करण्यात आलेलं आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आता महत्त्वाचे अध्यक्ष जे रिसेंट त्यांची नियुक्ती करण्यात आली. दिलीप संघानी हे भारतीय शेतकरी खत सहकारी संस्थेचे अध्यक्ष बनले आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष
सतीश कुमार, SBI चे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासलू शेट्टी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नायक, रजत शर्मा न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष बनले, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती बनले, त्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष मनोज जैन, SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष गोपाल कृष्णन बनलेले आहे. 5वा क्वेश्चन, ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषकाची दुसरी आवृत्ती जी 2025 मध्ये होणार आहे ती कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे, तर ती मलेशियामध्ये आयोजित केली जाणार आहे. ICC अंडर-19 महिलांचा जो काही T20 विश्वचषक होता पहिला, तर तोचा विजेता कोण होता, भारत होता. ठीक आहे. आता याची दुसरी आवृत्ती जी आहे तर ती मलेशियामध्ये आयोजित केली जाणार आहे. एवढं आपल्या लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पहिल्या विश्वचषकामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करून पहिला विश्वचषक आपल्या नावावर केलेला आहे. या आवृत्तीचं आयोजन 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी मध्ये होणार आहे मलेशियामध्ये. ICC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहे, जय शहा. CEO जोफ अलार्डिस. त्यानंतर ICC मुख्यालय दुबईमध्ये आहे. स्थापना 15 जून 1909 मध्ये झालेली आहे. पुमा इंडियाच्या नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनलेले आहे, तर पुमा इंडियाच्या नवीन ब्रँड अँबॅसिडर बनलेले आहे PV सिंधू. PV सिंधू आपण जर बघितलं पुमा इंडियाच्या नवीन ब्रँड अँबॅसिडर असतील. एवढं लक्षात ठेवा. पुमा नावाची फेमस कंपनी तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. 1948 मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. रुडॉल्फ डाल्स्टर ही संस्थापक आहे. जर्मनीची मूळची कंपनी. भारतीय हवाई दलाने डेव्हिल स्ट्राईक नावाचा विशेष हवाई लष्करी सराव कोणासोबत केला, तर भारतीय हवाई दलाने डेव्हिल स्ट्राईक नावाचा जो लष्करी युद्ध सराव आहे तो भारतीय लष्करासोबत, भारतीय सैन्यासोबत केलेला आहे. ठीक आहे. लष्कर नाव लक्षात ठेवायचं. तर भारतीय हवाई दल, ठीक आहे, हवाई दलाने हा युद्ध सराव लष्करासोबत केलेला आहे. कोणासोबत केला, लष्करासोबत. युद्ध सरावाचं नाव काय होतं, डेव्हिल स्ट्राईक. भारताची जी चीनची सीमा आहे, उत्तर सीमा, तर त्यावर हा युद्ध सराव करण्यात आलेला आहे. बघा महत्वाचे युद्ध सराव, संयुक्त लष्करी युद्ध सराव जसं की युद्ध अभ्यास भारतनं अमेरिकेमध्ये झाला, बिकानेर राजस्थानमध्ये. अलनजा हा युद्ध सराव भारतनं ओमानमध्ये झाला, सलालाह ओमानमध्ये. त्यानंतर मैत्री नावाचा युद्ध सराव भारतनं थायलंडमध्ये झाला, ताकबात थायलंडमध्ये. डस्टलिक नावाचा युद्ध सराव भारतनं उझबेकिस्तानमध्ये झाला, तोमर जिल्हा उझबेकिस्तानमध्ये. एक्स टायगर ट्रायम्फ युद्ध सराव भारतनं अमेरिकेमध्ये झाला, भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर. आपण जर बघितलं धर्मा गार्डियन नावाचा युद्ध सराव जो आहे, धर्म संरक्षण किंवा गार्डियन नावाचा युद्ध सराव जो आहे तर तो जर आपण बघितलं भारत आणि जपानमध्ये झाला, राजस्थानमध्ये. संयुक्त लष्करी सराव मित्रशक्ती, मैत्री भारत आणि थायलंड, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. एवढं लक्षात ठेवा. तो श्रीलंकेमध्ये 2024 मध्ये झालेला आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये 28वा मलबार युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका ही जी क्वाड देशे यांच्या नेव्हीने सहभाग घेतला होता. सिम्बेक्स युद्ध सराव जो आहे तो भारत आणि सिंगापूरचा आहे, नौदलाचा. काझिंदची 8वी आवृत्ती भारत आणि कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली, ओली उत्तराखंडमध्ये. नौदलाचा युद्ध सराव वरून जो आहे तो भारत आणि फ्रान्समध्ये झाला, ज्याची 22वी आवृत्ती भूमध्य समुद्रामध्ये आयोजित करण्यात आली. नसीम अलबहर भारत आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आला, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर. आणि मित्रशक्ती आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात पुरातत्वीय प्रयोग संग्रहालय, प्रेरणा कॉम्प्लेक्स आणि वडनगर क्रीडा संकुलचं उद्घाटन केलं, तर वडनगर मित्रांनो कुठे आहे, तर गुजरातमध्ये आहे. तर पुरातत्वीय गोष्टी ज्या आहे तर त्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे तर तसं एक संग्रहालय बनवण्यात आलेलं आहे वडनगर गुजरात येथे, आणि त्याचं उद्घाटन कुणी केलेलं आहे, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी. हे जे संग्रहालय आहे हे 12,000 चौरस मीटर मध्ये पसरलेले आहे आणि यासाठी 298 कोटी खर्च आलेला आहे. 16 जानेवारी 2025 रोजी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम, जे दुसऱ्या देशात किंवा विमानाचा प्रवास करायचा असेल तर इमिग्रेशन करावं लागतं, आपल्याला नाव नोंदणी वगैरे करावं लागते, तिथं तिकीट वगैरे घेऊन दाखवावं लागतं. ठीक आहे. ती जी प्रोसेस असते विमानतळावरची तिला इमिग्रेशन म्हटलं जातं. तर इमिग्रेशन हे फास्ट व्हावं यासाठी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामचं उद्घाटन कुणी केलेले, तर ते केलं अमित शहा यांनी. कोणकोणत्या विमानतळावर केलं हे सुद्धा लक्षात ठेवा. मुंबई, चेन्नई, कोलकाता, बँगलोर, हैदराबाद, कोचीन, अहमदाबादच्या विमानतळावर त्यांनी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामचं उद्घाटन केलेलं आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रवास जो आहे तो कसा होणार आहे, तर सुरळीत आणि सुरक्षित होणार आहे. 8वे वेतन आयोग, जो 8वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे,
तर त्याच्या ज्या काही शिफारसी असणार आहे त्या कधीपासून अंमलबजावणी त्याची होणार आहे एवढं तुम्हाला इथं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, त्याच्या अंमलबजावणी कधीपासून होणं अपेक्षित आहे, तर त्याची अंमलबजावणी 2026 पासून होणं अपेक्षित आहे. जो 7वा वेतन आयोग होता त्याच्या शिफारसी 2016 पासून 2026 पर्यंत मित्रांनो लागू आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग आता 2026ला 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी संपतील म्हणून 8वा वेतन आयोग आपण स्थापन केलेला आहे. मग हा जो 8वा वेतन आयोग आहे याच्या शिफारसी एकदा आल्या की ते 2026 पासून लागू होणार आहे. भारतामध्ये 18 लेवलचं पेमेंट सिस्टम आहे, म्हणजे जे काही कर्मचारी तुम्ही उद्या जाऊन सरकारी कर्मचारी बनणार आहे, ठीक आहे, तुमचा पगार वाढ होते तर त्याच्या 18 लेवल असतात. किती? 18. मग आपण जर बघितलं सगळ्यात बेसिक लेवल जी ती भारतामध्ये केंद्र सरकारच्या ज्या पगाराची तर ती आहे 20,000 मित्रांनो. ठीक आहे, किती आहे? सॉरी 18,000. आणि जी जास्तीत जास्त लेवल आहे ती आपण जर बघितली तर ती कॅबिनेट सचिवाचा पगार असतो, ती आहे 2.5 लाख. ठीक आहे, सरकारी नोकराच्या म्हणतोय मी. राष्ट्रपतींचा आणि त्यांचा याच्यापेक्षा जास्त पगार असतो. मग आपण जर बघितलं तर ही पहिली लेवल आहे 18,000 आणि शेवटची लेवल आहे 2.5 लाख. तर 18,000 ज्यांना पगार मिळतो त्यांचा पगार 34,500 होण्याची शक्यता आहे 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर. आणि जे काही कॅबिनेट सचिव त्यांचा पगार 4,80,000 होण्याची इथं शक्यता आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताने कोणत्या देशासह 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि AI साठी दुहेरी वर्ष म्हणून घोषित केलं? तर भारताने आणि स्पेनने काय केलेलं आहे तर 2026 वर्ष संस्कृती, पर्यटन आणि AI साठीचं दुहेरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जे आहेत यांनी जाहीर केलं की भारत आणि स्पेनने AI त्याचबरोबर संस्कृती, पर्यटन यासाठीचं 2026 हे वर्ष डिक्लेअर केलेलं आहे. PhD चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या माहितीनुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील 4थी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनल? तर भारत जगातील 4थी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था 2026 मध्ये बनल. आपण जर बघितलं भारत कुणाला मागे टाकणार आहे तर भारत जपानला मागे टाकल. सध्या सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे USA ची, 2 नंबरला आहे चायना मित्रांनो, 3 नंबरला जर बघितलं ठीक आहे, 4 नंबरला जपान आहे आणि 5 नंबरला भारत आहे. ठीक आहे, इंडिया आहे. आता एक्झॅक्ट 3 नंबरला कोण आहे हे मला आठवत नाहीये, तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही माझी मदत करा. आपण जर बघितलं PhD चेंबर्स ऑफ कॉमर्सने सांगितलेले की भारताचा GDP या वर्षामध्ये 2024-25 मध्ये 6.8% वाढेल आणि पुढच्या वर्षी 7.7% वाढणार आहे. तर हा एक अंदाज आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता 2 टेस्ट क्वेश्चन बघा. कोणता देश 2025 मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा 4था देश ठरला आहे? आणि कोणत्या राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या व्यक्तींना 20,000 रुपये मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली आहे? त्याचबरोबर आज तुम्ही विजेता बॅच 2 मध्ये ऍडमिशन घेऊ शकता सगळ्या विषयाच्या रिव्हिजनसाठी, किंवा एक विषयाचं रिव्हिजन करायचं असेल तर आता इकॉनॉमिक्सची 1 डे रिव्हिजन बॅच आपण 99 रुपयात सुरू केली, त्यात तुम्ही लाभ घेऊ शकता. तशी हिस्ट्रीची बॅच, तशीच जिओग्राफीची बॅच आपण सुरू करणार आहोत. त्याचबरोबर ऑल इन वन बॅच आणि RRB ग्रुप डी चे बॅच सुरू झालेले आहे. त्याचबरोबर इतर बॅचेस सुद्धा आहे. अभ्यास मित्राचं नोट्स पॅक आहे, त्याचा तुम्ही फायदा करू शकता आपल्या अभ्यासामध्ये. त्याचबरोबर यशवंत बॅच जी आहे ती तुम्ही घेऊ शकता, 4 महिन्यासाठी आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड असेल किंवा टेस्ट सिरीज सेपरेट सुद्धा घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲपवर मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा लेक्चरचे नोटिफिकेशनसाठी, इंस्टाचं पेज जॉईन करून ठेवा अभ्यास विषयक रील्ससाठी. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.